वेलकम प्रकाशदादा म्हात्रे, बालाराम भोईर दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक सरचे स्वागत. डॉट बॉलनं सुरुवात इथे देखील चांगली सुरुवात. किशोर पाटील श्री कालिका माता खारबाव संघाचा खेळाडू सध्या बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा बालाराम भोईर यांच्या टीम मधून खेळताना पाहायला मिळतोय. किशोर पाटील हा चेंडू देखील आला डॉट. क्या बात है, काय सुरुवात आहे. अगदी किशोर पाटीलनं सुरुवात चांगली केलेली आहे. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीम साठी चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक झेलच्या खाली चांगला झेल आणि फलंदाज कालुराम भोईर झेलबाद. 40+ फॉर्मेट मधून 0 बाद आणि 50+ मधून पहिली 50 ज्या खेळाडूने आपल्या नावी कोरली तो खेळाडू 0 बाद झालाय. पहिला धक्का लागलाय बर्फानी बाबा टेंबर संघाला. बघूया नवीन फलंदाज राकेश पाटील बर्फानी बाबा संघाचे संघनायक आहेत. नक्कीच राकेश पाटील साई कृपा डुंगे संघाकडून खेळत आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. किशोर पाटीलनं सुरुवात चांगली केलेली आहे. ज्या पद्धतीने आई गावदेवी सोनाली संघाच्या अरुण पाटीलनं पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 धावा 2 विकेट. इथे अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना किशोर पाटील पहिली सिंगल लेग बायच्या स्वरूपात आलेली आहे. 5व्या चेंडूवर काय चांगली सुरुवात आहे. प्रशांत म्हात्रे बालाजी स्पोर्ट्स संघाकडून खेळताना या खेळाडूच्या नावी एक आगला वेगळा विक्रम. 40+ फॉर्मेटमधून पहिली मोटरसायकल बाईक जिंकणारा मालिकावीर खेळाडू म्हणून प्रशांत म्हात्रे ठरलाय. इथे हा फटका उडवलाय. बघूया खाली क्षेत्र आहे. चेंडू सेफ लँड होतोय डीप मिड विकेट रिझन मधून. चेंडू एका टप्प्यानं सीमा पार चौकार. वेलकम शैलेश म्हात्रे. पक्ष जागृत मराठा राणाल दोन्ही टीम आपण तयार यायचं. प्रदीप जोशी नाना कोंडली कालिका माता खारबाव कासने टीमचे संघ मालक, तर जागृत मराठा राणाल प्रदीप पप्पू शेठ पाटील असा 50+ यानंतरचा सामना असेल. नक्कीच अगदी पहिला ओव्हर 5 मिनिटांमध्ये बरोबर कंप्लीट केलेला आहे. नक्कीच हेमंतदादा भोईर वीर तानाजी दापोडे संघाचे एक सिनियर खेळाडू आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य नक्कीच गोरसई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य माननीय श्री सुभाषजी केने यांनी या BPL 2025 साठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद सुभाषजी केने. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत आहे. गोलंदाज खंडू पाटील आलेत.
शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे खेळाडू बघूया, एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केलेली आहे. केचा राकेश पाटील आणि यशवंत तरे यांना एक चेंडूचा सामना करायला मिळाला आणि त्याच्यावर त्यांनी चौकार ठोकलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली 7. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 2. 10 वाजून 47 मिनिटांनं या इनिंगचा पहिला चेंडू फेकलेला आहे. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू येतोय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. चांगली फिल्डिंग दिनेश पाटीलला चेंडू उचललाय. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा स्टार खेळाडू आहे. धावसंख्या 8. मनोज पाटील यशवंत पाटीलना चेंडू अगदी लॉंग ऑफ रिझनला गेला. दुसरीसाठी राकेश पाटील डेंजर एंडला आणि फलंदाज राकेश पाटील धावचीत बाद. मोठी विकेट इथे आपण पाहतोय बर्फानी बाबा टेमघर संघाची. यानंतर 50 प्लसचा दुसरा सामना होईल. पहिल्या रजनीमधून पहिला सामना बर्फानी बाबा टेमघर संघानं जिंकले. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली या संघाला पराभूत करून BPL 2025 अध्यक्ष चषकामध्ये 40 प्लसचे 16 संघ आणि 50 प्लसचे 10 संघ खेळणार आहेत. तब्बल 26 संघ या स्पर्धेतून खेळतील. नक्कीच भूतो न भविष्यती अशी स्पर्धा 50 प्लसचे 10 संघ घेऊन भिवंडी ग्रामीण ची 40 प्लस क्रिकेट मंडळ संघटना या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. नवीन फलंदाज कुंदन पाटील जय बजरंग कारिवली या संघाचा खेळाडू. स्ट्राईकला यशवंत तरे. नक्कीच रवींद्र तरे सरांकडून यशवंत तरेला शुभेच्छा आहेत. चांगला फटका आपण पाहतो. इनसाइड आउट खेळलेत. एका टप्प्यानं चांगली चेंडूला उचललाय, मात्र धावा मिळतील 2 धावीनं संघाची टोटल दुहेरी अंकामध्ये 11 वर धावून पोहोचलेली आहे. अकरा धावा. नक्कीच प्रदीप जोशी साहेब भिवंडी ग्रामीण 40 प्लस क्रिकेट मंडळाचे सचिव यांची देखील अपार मेहनत. दमन दौरा असो, चाचणी स्पर्धा असो, BPL असो आणि कुठलीही ग्रामीणची स्पर्धा असो, जोशी साहेबांचं नेहमीच आपल्याला मेहनत पाहायला मिळते. एक सिंगल. 11 चेंडूमध्ये बनल्यात 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात बर्फानी बाबा टेमघर या संघाच्या फलकावर बघूया. तिसऱ्या ओव्हरमध्ये 50-50 साठी बालाजी स्पोर्टच्या कुठल्या गोलंदाजीची निवड केलेली आहे. लो फुलटो चेंडू होता. अगदी ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू डीप मिड विकेट रिझनमधून उमेशनं उचललाय. तिथे उमेश आहे बर्फानी बाबा टेमघर संघाचा खेळाडू. या स्पर्धेतून तुम्हाला एकाच संघातील खेळाडू आपापसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. 40 प्लस मध्ये देखील एकाच गावातील एकाच संघातील खेळाडू आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. आणि हीच तर खरी भिवंडी ग्रामीण 40 प्लस क्रिकेट मंडळाची BPL अध्यक्ष चषकाची लीग स्पर्धा आपण पाहतोय. संजयभाई म्हात्रे साहेबांच्या मान सन्मानार्थ ठेवलेली स्पर्धा. आणि बघू शकता आपण 50-50 ओव्हर 16 बनवल्या तर नक्कीच प्लस. आणि जर
15च्या खाली बनवल्या तर मायनस. क्या बात आहे, चांगली संकल्पना. नक्कीच मनोजजी गुलवी याचकडून राम गुलवी बर्फाने बाबा या संघासाठी आणि कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मनोजजी गुलवी आणि राम गुलवी एजिस्पोर्ट निंबवली या संघाचे दोन्ही खेळाडू आहेत. धन्यवाद. 50-50 साठी उमेश चौधरीला टार्गेट केलं आहे. बर्फाने बाबा टेमगार संघाच्या संघनायकानं. मी तर म्हणेन की उमेश सारख्या गोलंदाजाला 50-50 साठी निवडणं एक कठीण निर्णय आहे. कारण की बर्फाने बाबा संघाचा एक चांगला गोलंदाज म्हणून उमेशची ओळख आहे. बघूया, कालुराम भोईरला टी शर्ट द्यायचं बाकी आहे. नाना गुंडले यांच्याकडून संपूर्ण सीझनसाठी 50 षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी एक कलरफुल टी शर्ट आहे. नक्कीच भानुदास पाटील आणि प्रभाकर भोईर आमचे स्वर्गीय बालाशेत प्रतिष्ठान भिनार या संघाचे एक सिनियर खेळाडू. ओव्हर नंबर 3 बघा, वेळ आपली पुढे जाते. 10:47 पहिला चेंडू टाकला आहे. 10:59 झालेली आहेत. वेळेकडे लक्ष ठेवा. उमेश चौधरी पहिला चेंडू कुंदन पाटील साठी. चेंडूला अगदी ऑन द ऑफच्या अंदाजानं केलेत. काऊ कोणा रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचलतात, फेकतायत. वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 15 धावा. नक्कीच 15 धावा लागल्या 13 चेंडूमध्ये. 50+ चा पुढील सामना असेल. दोन्ही टीम तयार आहे. कालिका माता खारबाव कासनी विपक्ष जागृत मराठा राणाल. 4 ओव्हरचा सामना असेल. वेलकम. हेमंतदादा भोईर, ज्ञानदेवदादा पाटील यांना आपण पाहणार. चांगला फटका आपण पाहतोय. अगदी लॉंग लेग आणि डीपीस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या बाहेर कुंदन पाटीलचा हा धमाका. पहिले 16 महत्वाचे आहेत आणि 4 चेंडूमध्ये 16 बनवलेत म्हणजे नक्कीच इथे प्लस पॉईंट आहे बर्फाने बाबा टीमकडे. नक्कीच. आणि आता बघूया अजून ज्या धावा येतील त्या प्लस मध्ये येतील. वेलकम प्रदीपजी पप्पूशेठ पाटील, जागृत मराठा राणाल. 50+ संघाचे करता धरता आणि संघटनेचे माजी अध्यक्ष. तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली आहे. बघूया गोलंदाजाचा की शरीराचा काही भाग स्टंपला लागलाय का. रनआउटची आहे सर. रनआउट साठी आहे का. बघूया. नक्कीच आमचे तिसरे पंच सुनील म्हात्रे सर मैदानामध्ये सुरेश घरत सरांची काहीतरी चर्चा करण्यासाठी गेलेत. भाऊ पाटील स्क्वेअर लेग पंच तर मेन पंचांच्या भूमिकेत सुरेश घरत आहेत. नक्कीच फलंदाज सेफ आहेत. धावबादच्या साठी इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती. 2 धाव कंप्लीट झालेत. धावसंख्या 29 धावा. 4 चेंडूमध्ये 16 दिलेत. बघूया 2 चेंडूमध्ये उमेश चौधरी कमबॅक करतायत का. चांगला चेंडू, जबरदस्त जबरदस्त चेंडूच्या हाताळणी. डॉट बॉल. चांगला चेंडू टाकलाय.
यष्टीरक्षक प्रशांत म्हात्रे ज्यांनी चालू सीझनमध्ये मालिकावीर म्हणून 40+ फॉर्मॅटमधून पहिली बाईक जिंकण्याचा मान पटकावलेला आहे. चेरोबा 40+ कोण या संघाचा खेळाडू. इथे हा चेंडू अगदी नीलकंठ भोईर उचलत आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनल्यात. 3 ओव्हरमध्ये 2 बाद 31 आणि 50-50च्या ओव्हरमध्ये धावा आलेत. 18 धावा आलेल्या आहेत म्हणजे 9+. धन्यवाद रुपेश म्हात्रे, सचिन माली, सुनील म्हात्रे सर. आपल्याला गुरुदत्त स्टँडमध्ये जायचं आहे. गणेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सुनील म्हात्रे सर. नक्कीच संजय पाटील गंगामाता गुंदावली या संघाचे खेळाडू. तर A1 जोडीचे एक शिलेदार नितीन म्हात्रे हे जय गोलेश्वर मास्टर 40+ खेळाडू आहेत. वेलकम. गतवर्षी खूप एन्जॉय केला होता संजय पाटीलनं. पृथ्वी 11 या संघाकडून नक्कीच चांगला सपोर्ट करण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित राहत होते. बघूया इथे अपील जरूर केली आणि सक्सेसफुल फलंदाज कॉड बियानबाद. विकेटचं पतन. यशवंत तरे आउट झालेत. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर 10:47 मिनिटांनी पहिला चेंडू टाकल्याने इथे आता वेळ पाहिली तर 11:08 झालेली आहेत. नक्कीच भरपूर वेळ घेतलेला आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. नक्कीच बालाजी स्फोट सरोलीपाडा संघाच्या संघनायकाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये उभा करावा लागेल. विनायक पाटील वेताल कोपार या संघाचे खेळाडू आहेत. चांगले खेळाडू आहेत. विनायक पाटील यांना क्रमांक 5 वर पाठवले प्रशांत म्हात्रे. एकता मिसाईल या नावाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. हा चेंडू देखील सुरेख टप्प्यावर आपण पाहतोय. या खेळपट्टीवर खेळण्याचा भरपूर अनुभव प्रशांत म्हात्रेनं घेतलाय. ते चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय.
नक्कीच एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. चालू सीझनचा विचार केला तर सध्या रँकिंग नंबर 1 वर प्रशांत म्हात्रे यांनी तब्बल 4 सिरीज पटकावलेली आहेत. राजन डी बंदरावरती काल्लेरचे खेळाडू त्यांनी देखील 3 सिरीज पटकावलेले आहेत. सचिन पाटील जॉली कामतगर 2 सिरीज, सुनील माली गुरुदत्त मानकोली 2 सिरीज. नक्कीच आम्ही प्रत्येक खेळाडूचा उल्लेख करू मित्रांनो, जसे आम्हाला वेळ मिळेल तसं प्रत्येक खेळाडूचा गुण गौरव आणि आम्ही अभिनंदन कौतुक करणार आहोत. आणि संपूर्ण देण आहे संतोष तरी यांची. इथे हा चेंडू प्रशांत म्हात्रेनं अडवण्यासाठी अतोनात प्रयत्न जरूर केले. फिल्डिंग देखील खराब. 2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावेनं संघाची टोटल 43. 43 धावा झालेत. ओव्हर नंबर 4 संपलाय. नक्कीच आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर गुंतवली गावची हेवन जोडी संजय पाटील आणि नितीन म्हात्रे यांना दाखवला जातोय. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून नेट अँड क्लीन पिक्चर. संजय पाटील हे गंगामाता गुंतवली सिनियर 40+ खेळाडू, तर नितीन म्हात्रे जय गोलेश्वर मास्टर 40+ खेळाडू आहेत. आणि दोन्ही चांगले दानशूर व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटचे खूप चांगले चाहते आहेत. शेवटचा आणि अंतिम 5 ओव्हर घेऊन आहेत निलखंड भोईर. VSN कंपनी गावदेवी रांजणोली संघाचे खेळाडू. सध्या बालाराम भोईर यांच्या बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा संघाकडून BPL स्पर्धा संघनायक म्हणून खेळत आहेत. पहिला चेंडू चांगली उचली घेणारा चेंडू आपण निलखंड भोईर यांचा पाहतोय. चांगली सुरुवात. प्रदीप जोशी आणि नाना गुंडली यांचा संघ कालिका माता खारभाऊ कासने आणि जागृत मराठा राणाल. इथे चेंडूला अगदी ते बॅकवर्ड स्वेलेग रिझन मधून उडवलाय. विनायक पाटीलची ताकद नजाकत षटकार.
57 धावा आणि एक चेंडू बाकी आहे. की 57 झालेत. 40+ पहिल्या सामन्यातून म्हणून 66 बनवल्या होत्या. नक्कीच आई गावदेवी सोनाले संघानं आणि 67 धावा डिफेंड करून तो सामना त्यांनी जिंकला आहे. जागृत मराठा राहणार आणि कालिका माता खारबाव कासने 50+ सामना आहे. यानंतर 50+ साठी आपली संघटनेची सेम नेमावली आहे. पहिलं ओव्हर पॉवर प्ले आणि 4 ओव्हरचा सामना. 50-50 नाही आहे. मात्र मॅन ऑफ द मॅच एक एक्स्ट्रा आहे. मनगटी घड्याल के कैलास मडवीकडून, कुंदनजी पाटील साहेबांकडून ट्रॉफी, स्वप्नील शेठ पाटील, संदेश शेठ पाटील यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. यस, हे आमचा समोरचे कक्ष दाखवला जातोय. आमच्या जोडीला नक्कीच हेमंतदादा भोईर, वीर तानाजी दापोडे या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, माजी संघनायक, वय वर्ष 56 झालेली आहेत. क्या बात आहे. सध्या अल्पेश गायकवाड यांची जागा भरून काढताना चांगली फिल्डिंग, रॉकेट थ्रो, फलंदाज कुंदन पाटील, धावचीत बाद, शेवटच्या चेंडूवर धावबाच्या स्वरूपात विकेट. इथे पहिल्या इनिंगची समाप्ती आणि धावा बनवलेत बर्फाने बाबा टेंबर संघानं. पहिल्या इनिंगमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 59 आणि बरोबर 60 धावा विजयासाठी उभ्या केलेत बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा या संघासमोर. 12च्या सरासरीनं 60 बनवायचे आहेत. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. 50+चा दुसरा सामना पहिल्या रजनीमधून आपण नाणेफेकी करणार आहोत. नक्की जगदीश म्हात्रे, लॉर्ड कमिटी मेंबर, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आणि प्रगती स्टुडिओचे मालक यांच्या माध्यमातून संघनायकांना गिफ्ट हॅम्पर आहे. नक्कीच TV स्क्रीनवर सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांना दाखवला जातोय. क्या बात आहे. बघू शकता आपण शिवाजी म्हात्रे आहेत, पिंपलास गावचे शाखा प्रमुख आणि तुफान पिंपलास 40+ संघाचे करता धरता आहेत. चला या 50+ साठी नाणेफेकी कक्षामध्ये आपण जाऊया. मान्यवर या यवन जोडी या आपण. नक्कीच चला. दोन्ही टीम कालिका माता खारबाव कासने आणि जागृत मराठा राहणार या 2 टीम दरम्यान आपण नाणेफेकी करत आहोत. केस आमचे मान्यवर आम्हाला जॉईन होत आहेत. RK बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये नितीन म्हात्रे, संजय पाटील, दोन्ही संघनायकांना नाणेफेकी उडवण्याआधी या नाण्याची ओळख करून देतोय. एका बाजूला आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांचा लोगो आहे, तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे. कोण नाव असतील? नंतर पाटील, संतोष तरे. काय म्हणणं आहे? संजयभाई म्हात्रे अध्यक्ष साहेब अशी कॉलिंग आणि अगेन्स्ट कुंदनजी पाटील साहेब आलेत. क्या बात आहे. बघा, संस्थापक अध्यक्ष संघाचे खेळाडू ज्ञानदेव पाटील आणि संजयभाई म्हात्रे साहेबांचे संघाचे खेळाडू संतोष तरे जी मागणी केली होती त्याच्या अगेन्स्ट. मान्यवर 2 मिनिटं या. संजय भाऊ, नितीन भाऊ 2 मिनिटं या. गिफ्ट हॅम्पर आहेत. नक्कीच जगदीश म्हात्रे, तुफान पिंपलास 40+चे खेळाडू आणि प्रगती स्टुडिओचे मालक यांच्याकडून संघनायकांना गिफ्ट हॅम्पर आहे. सर्वप्रथम आपण ज्ञानदेव पाटील यांना देऊया. नाणेफेकी जिंकलेली आहे आणि त्यानंतर संतोष तरे यांना एक गिफ्ट हॅम्पर. क्या बात आहे. स्पर्धेची खूप चांगली संकल्पना. धन्यवाद. ज्ञानदेवदादा पाटील नाणेफेकी जिंकलेली आहे. 40+ नाही मात्र 50+ मधून संघनायक म्हणून पहिला सामना खेळत आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करताय. कशी वाटली स्पर्धा? भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक हे 4थं पर्व आहे आणि नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. यामागचं कारण काय? काय नाही, चेसिंग करण्याचा प्रयत्न करू. कशी वाटली गुरुदत्त चपटायरवा क्रीडानगरी आणि या स्पर्धेची पहिली रजनी आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन एकंदरीत कसं वाटतंय? आयोजन तर खूपच चांगलं आहे
आणि गुरुदत्त मानकोली स्पोर्टचं जो मैदान आहे त्याचा काय विशेष नाही, कारण खूपच चांगल्या स्पर्धा होतात आणि नाही स्पर्धेला त्यांनी चांगलं अवेलेबल ग्राउंड करून दिलेलं आहे. 50+ सामना आहे. आजच्या पहिल्या रजनीमधून दुसरा प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. हो निश्चितच. आपल्याला खूप सारे शुभेच्छा. संतोषजी तरे, जागृत मराठा राणाल, प्रदीपजी पाटील, पप्पू शेठ यांच्या संघातून आपल्या संघनायक म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि नाणेफेकी गमावलेली आहे. प्रथम फलंदाजी आलेली आहे. हा निर्णय मनासारखा आहे की मनाच्या विरोधात आहे? नाही, खेळ तिथेच मैदानानं होईल. नक्कीच प्रथम फलंदाजी करताना कोणती टोटल आपल्या संघासाठी सेफ असेल? सेफचा आता जसा खेळ होईल त्या पद्धतीने आम्ही खेळू. नक्कीच हे चौथं पर्व आहे BPLचं. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचं कशी वाटली स्पर्धा? स्पर्धा तर चांगली आहेत, पण जे कुंदन पाटील साहेब झाले, संजयभाई म्हात्रे झाले, अजून शरद भोईर साहेब झाले, हे जे पद्माकर चौधरी साहेब यांचा जो संकल्पना आहे तो चांगला आहे आणि आम्हाला याच्यामुळे चांगला खेळ करायला भेटते, ही भाग्याची गोष्ट. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद संतोषजी तरे. तर मित्रांनो, आजच्या पहिल्या रजनीमधून 50+चा दुसरा आणि एकंदरीत चौथा सामना इथे नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि कालिका माता कारभाव कासने या संघाच्या संघनायक ज्ञानदेव पाटीलनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतला आहे. गोलंदाजीचा निर्णय आणि जागृत मराठा राणाल या टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. आपण जाऊया चालू सामन्याचं दुसरं सत्र ऐकूया डॉक्टर मोरेश्वर गवली सरांच्या माध्यमातून. ओव्हर टू गवली सर. गवली सर, आपण यायचंय. नक्कीच आपण लगेच या दुसऱ्या डावाला सुरुवात करूया. यस, मनोज ठाकरे. हॅलो, धन्यवाद कालेराम केनी सर. सर्वांना नमस्कार, जय श्रीराम. खेळाला या ठिकाणी सुरुवात होते. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती तर 59 पाहायला मिळते आणि 60 धावांचं लक्ष आहे विजयाचं समीकरण. जवळजवळ 12च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा कराव्या लागतील. एक चांगली मॅच, चांगली फाईट. दोन्ही टीमचे 12 खेळाडू कृपया कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. आपण पाहतो एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बर्फानी बाबा टेमघर वर्सेस पाहायला मिळते या ठिकाणी. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा, बालाराम भोईर फॅन टीम पाहायला मिळते. त्यानंतर बर्फानी बाबा स्पोर्ट आपण जर पाहिलं तर एक चर्चेचं नाव, अर्थात आपण पाहतो एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा संघ पुरस्कृत झाला. पद्माकरजी चौधरी यांचा हा संघ. साईनाथ पाटील गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत मात्र एक चांगला परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या जोडीला आपण पाहतोय. खंडू पाटील शिवनेरी आमने संघाकडून खेळत असताना नेहमी पाहायला मिळते. या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे त्यांचा खेळ पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज अतिशय ताकदवार आहेत. पहिल्या चेंडूची फेकी या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती इनफिल्डच्या वरतून टोलून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. राकेश पाटील त्या ठिकाणी होते. जे अंदाज केला जरूर, परंतु आवाक्या बाहेर या ठिकाणी पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून डावाला सुरुवात होते, आगाज होते. पुन्हा एकदा पोह्या खेळायला या ठिकाणी सुरुवात होईल. पहिल्या चेंडूवरती एक आक्रमण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न, कारण 12च्या सरासरीने धावा तुम्हाला जर धावपालकावरती जमा करायचे असतील तर तुम्हाला 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. चौकार षटकार कुठलाही येवो पण येणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी. यावेळेस सोडवला एवढा शॉट, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय लांबी गाठता आली नव्हती. सुवर्ण संधी चालू आली होती झेल घेण्याची आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तो झेल सुटला जातोय आणि जिवंताने या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांत यास दिला जातोय. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 1 ने भर वरते धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते.
यावेळेस पाहतोय आपण समोर खेळला गेला आहे, एकच धाव या ठिकाणी ही घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. या इनिंगची जी तिसरी ओव्हर आहे ती खूप महत्त्वपूर्ण असेल, कारण आपण पाहता पहिल्या इनिंगमध्ये 18 धावा आल्या होत्या, म्हणजे त्या 27 धावा त्या ठिकाणी जॉईन झाल्या होत्या. त्या धावा कुठेतरी या स्कोअर कार्डमध्ये जास्त पाहायला मिळत आहेत. त्याची भरपाई करण्यासाठी तुम्हाला तिसऱ्या ओव्हरमध्ये तो आक्रमण करणं गरजेचं आहे. ज्या 16 धावा तुम्हाला 50-50च्या कव्हर करायच्या असतात. यावेळेस पाहतोय व्हाट अ शॉट, क्या बात है, रिव्हर्स साइड यूज केला आणि परफेक्ट फटका, सीमा पार षटकार. क्या बात आहे. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती कशा प्रकारे चेंडूला पिक केलं आणि फेकून दिलं सीमा पार षटकार. यस, आपण पाहतोय की 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे. ज्या संघाचा 12वा खेळाडू नसेल त्या संघाच कमिटीच्या माध्यमातून पॅनलाइज केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय यस, ज्या संघाचा 12वा खेळाडू नसेल त्या संघाला पॅनलाइज केले जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी हवं तसा फटका खेळता आलं नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव, एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 11 या अंकावरती. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या 11 या अंकावरती. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे, पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 60 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत जी सरासरी आवे आहे ती सरासरी राखत असताना 12 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. एक जमेची बाजू आहे की कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. यस, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 12 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. आणि बर्फानी बाबाला लागलेली 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी आपण पाहतोय बालाजी स्पोर्ट मध्ये ऍड केली जाते, म्हणजे एकंदरीत धावा धावफलकावरती 14 लागल्या जात आहेत. 14 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यस, या ठिकाणी आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि आपण ऐकूया ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज. सन्माननीय डॉक्टर गवली सर, या प्लीज. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे, त्याचबरोबर कालीरामजी केणी. 60 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रशांत मात्रे, एकता मिजाईल म्हणून ज्याला नाव संबोधलं जातं, त्याचबरोबर खंडू पाटील अशी जोडी खेळपट्टीवर. हाला मात्र फटका खेळलेला चेंडू सरळ जातो येतो, म्हणजे डीप मिडॉनला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल. आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी मिळाली खंडू याला, आणि एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या होते 15. चांगली सुरुवात म्हणता येईल. नेट टू नेट फाईट. प्रशांतची बॅटिंग फार महत्वाची ठरेल. फुल टॉस, सरळ चेंडू फेकून दिलेला आहे काऊ कॉर्नरच्या वरून. फ्लॅट 6. समाचार घेतला गेले, पाहू शकता रिप्लेमध्ये. सरळ फेकून दिलं होतं काऊ कॉर्नरच्या वरून आणि प्रशांत म्हात्रे याच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते.
धावसंख्या झाली 21. 21 नेट टू नेट फाईट. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात बालाजी स्पोर्ट्स सरवली संघाची. प्रशांत इज ऑन फायर. मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याने पटकावला अध्यक्ष चषक स्पर्धा जी झाली डीडी ग्राउंडवर भिनार, तोच प्रशांत या ठिकाणी मात्र फटकेबाजी करताना दिसतोय. खूप अपेक्षा असणार आहेत प्रशांतकडनं. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाही. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटला. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत फक्त संधी मिळते प्रशांतला स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली 22. 22. धावा झालेले आहेत. आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. 5 षटकामध्ये 60 धावांचं लक्ष आहे बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघासमोर. बर्फानी बाबा विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघामधील मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होईल का बघायचं आहे. आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल समाप्त केला होता आणि खंडू पाटील याची खेळी समाप्त. खरं टायमिंग चांगलं झालं होतं, मात्र जागा जी निवडली या मैदानावरली लॉंगेस्ट बाउंड्री जी आहे वाईड ऑफ लॉंग ऑन ती क्लिअर करता आलेली नाही. आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल, कॅचेस विन द मॅचेस. मात्र एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप चांगली बघायला मिळाली. का ते आपण 22 धावांची पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा विरुद्ध बर्फानी बाबा या दोन संघामधील मॅच पाहतोय. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे दिनेश पाटील, डावखुरा शैलीदार फलंदाज. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर एक यष्टी रक्षक थोडासा यष्टीच्या मागे आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन, एक वाईडिश, एक पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. हे 3 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. आणि बाकी पाहतोय आपण तब्बल 6 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. डावखुरा बॅटर आहे दिनेश. सरवलीपाडा संघातून नेहमी दिनेशला आपण खेळताना बघितलेले आहेत. 3 बंधू नेहमी खेळायचे, दिनेश, नवनाथ, साईनाथ. दिनेशला खेळताना पाहतोय. आडव्या बॅटने क्रॉस बॅट फटका खेळला, चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अगदी पूर्व अनुमानानुसार हा क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑनमधून लॉंग ऑनला गेला. आणि तोपर्यंत मात्र दिनेशला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव घेण्याची. आणि धावसंख्या झालेली आहे 23. 23 स्ट्राईक रोटेट झाली. प्रशांतला संधी मिळाली. एकता मी झालं प्रशांत असा बॅटर आहे, त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. परंतु कसं असतं, तुमचं नाव मोठं असून चालत नाही आहे. तुम्ही योग्य वेळी मोठी कामगिरी करणं गरजेचं असतं. आणि ती कामगिरी प्रशांत या वेळेला आपल्या संघासाठी करेल का, ते फार महत्त्वाचं आहे. प्रशांतसाठी क्षेत्ररक्षण सुद्धा जर बघितलं आपण तर यष्टीरक्षक यष्टीपासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर. आणि एक क्षेत्ररक्षक जर आपण बघितलं फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. लोअर बॉटम हँडल पुश, कारण स्ट्राईक सुद्धा काय ठेवायची होती. हे फार महत्त्वाचं असतं. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता ना तेव्हा थोडंसं प्लॅनसुद्धा करणं फार गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बऱ्याचशा वेळेला या घटना घडलेल्या आहेत. फक्त हलक्या हाताने ढकललं, स्ट्राईक रोटेट केली, एक धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याकडे कसे का तिसरं षटक हे फार महत्त्वाचं. इट्स अ 50-50. कारण या तिसऱ्या षटकामध्ये बॅटरचं लक्ष असतं, पहिलं लक्ष असतं ते म्हणजे 16 धावा पूर्ण करण्याचं. 24 धावा झालेल्या आहेत. 24 धावा झाल्या आहेत म्हणजे 12च्या सरासरीने धावा. म्हणजे आता जिंकण्यासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर हॅव्हिंग गोल्डन फिंगर 36 धावांची आवश्यकता आहे. आता द्वंद्व बघायला मिळेल. राम गुळवे आलेले गोलंदाजी करण्यासाठी आणि प्रशांत एकता मी जाईल बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. राम गुळवीचं टार्गेट असेल, लक्ष असेल
ते म्हणजे कमीत कमी धावा देण्याचं आणि प्रशांतचं लक्ष असणार 16 धावा पूर्ण करण्याचं. या 2 गोष्टी असणार आहेत. मात्र कोण कोणावर मात करतोय ते फार महत्त्वाचं आहे. कारण दिनेश एक मात्र ॲडव्हान्टेज आहे सरळीपाडा संघाचा की दोन्ही जे बॅटर आहेत दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. दिनेश मोठा फटके खेळू शकतो आणि प्रशांतने दाखवून दिले अगदी पहिल्या आतापर्यंत प्रशांतने षटकार लगावलेला आहे. राम गुळवी थोडंसं वॉर्मअप करताना बचावात्मक क्षेत्ररक्षण बघायला मिळते. कारण आपण पाहतोय जवळपास 7 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. याला म्हणतात बचावात्मक क्षेत्ररक्षक, बचाव. आणि जेव्हा तुम्ही क्लोज जास्तीत जास्त स्लिपला क्षेत्ररक्षण लावतात, अगदी जवळ क्षेत्ररक्षण लावतात, अंब्रेला क्षेत्ररक्षण लावतात, त्याला मात्र आव्हानात्मक आता क्षेत्ररक्षण म्हणता येतील. दबाव डेफिनेटली सगळ्यांच्या नजरा आता ह्या महत्त्वाच्या षटक, तिसरं षटक जे असतं ना हे फार महत्त्वाचं असतं. रवींद्र तरेसर सुद्धा बारकाईनं पाहतायत. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, मात्र वाईड यॉर्कर. पंचांकडे थोडंसं आशाळभूत नजरेनं बघितलं, साशंक नजरेनं बघितलं, परंतु हा चेंडू म्हणता येईल वाईड यॉर्कर. राम गुळवी मार्गस्थ, एक आगळीवेगळी गोलंदाजी शैली. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र थ्रो चांगला येत नाही, कोयबा थ्रो येतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 26. सामना मात्र संघर्षपूर्ण अवस्थेमध्ये आलेला आहे. हे षटक 50-50 आहे आणि मॅच सुद्धा 50-50 आहे. पुन्हा एकदा मिस टाइम फटका, चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. थर्ड मॅनचा शरीर पाठलाग करतोय, अडवण्यात यश आलेलं आहे, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशांतने केलेला नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या झालेली 27. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 33 धावा. पण ह्या समीकरण बदलू शकतं, ह्या षटकामध्ये समीकरण बदलू शकतं. 16 धावांचा पल्ला जर पार केला तर समीकरण सोपं होऊ शकतं आणि जर 16 धावांपर्यंत मात्र पोहोचले नाहीत तर समीकरण कठीण होऊ शकतं. तसाही क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. पण सध्या तरी खूप चांगली गोलंदाजी राम गुळवी करतोय. दिनेशसाठी आता मात्र गोलंदाजी करेल राईट आर्म. एवढा चांगला फटका ड्राईव्ह केला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे जवळपास मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक होते, एक लॉंग ऑनला आणि मिडविकेटला, वाईडिश मिडविकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये आतापर्यंत पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. आता एक मात्र आहे, दोन्ही चेंडूवर 2 मोठे फटके लागले तर मात्र धाव संख्या अगदी कोलांटी उडी घेऊ शकते. यस डेफिनेटली हे फार महत्त्वाचं आहे. तुमची गोलंदाजी आहे ना ते फार महत्त्वाची आहे. खास करून तिसऱ्या षटकातली गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. राम गुळवीची ॲक्शन पहा. सुरुवातीला अगदी सहज घेते जातोय आणि नंतर खराब चेंडू आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळेल आणि अवंतर धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 29 धावा. धावांचा पाठलाग जर बघितला आपण तर नेट टू नेट फाईट आहे, पण जे 16 धावांचं लक्ष आहे ते मात्र कुठेतरी दूर जाताना दिसतंय बालाजी स्पोर्ट्स सरळीपाडा संघाच्या समोर. वाट शॉट फेकून दिलेला आहे, लॉफ्टेड शॉट
सरळ फेकून दिला, लॉंग ऑन सीमार ह्याच्या बाहेर षटकार. हा जर आपण फटका जर बघितला तर हाफ बॉली होती आणि परफेक्ट हाफ बॉली घेऊन हा चेंडू लॉफ्ट केला होता, भिरकावून दिला होता, फेकून दिला होता. हा चेंडू महत्वाचा आहे. अगदी क्षेत्ररक्षण सीमारेषेवर तैनात केलं जात आहे. फुल टॉस, पण 4 धाव होतील. पण या षटकामध्ये धावा येतात, आमचे एक्सपर्ट सगळं माहिती येतात. 15 धावा म्हणजे -7, म्हणजे या षटकामध्ये धावा होतील -7. लगेच समीकरण होईल. आमच्या आजपेक्षावर माहिती येतील धावा किती झाल्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. बत्तीस. आता मात्र 3 षटकाच्या संबंधित धावसंख्या झाली 32, कारण 7 मायनस, कारण 39 धावा झाल्या होत्या. 35 नंतर चौकार आला, -7. आता 32. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 28. 12 चेंडू आणि 28 धावा. यस, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. अल्पेश, 3 षटकांसाठी किती वेळ घेतलेली आहे? सोळा मिनिटांमध्ये 4 षटके पूर्ण झालेले आहेत. लक्षात घ्या, 16 मिनिटांमध्ये 4 षटके पूर्ण झाले आहेत. म्हणजे हे षटक 4 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाल्यात. 3 षटकं 16 मिनिटांमध्ये पूर्ण झाल्यात. म्हणजे हे षटक 4 मिनिटात पूर्ण करायचं आहे. अन्यथा आउटफील्डचा एक षटक इनफील्डमध्ये तैनात करावा लागेल. धावसंख्या आहे 32. 12 चेंडू 28 धावा. 28 धावा 12 चेंडू. लगेच सामन्याला सुरुवात होईल. स्ट्राईक दिनेशकडे, नॉन स्ट्रायकर यांना प्रशांत आणि गोलंदाजीसाठी राकेश पाटील, मॅन फ्रॉम डुंगे. आय थिंक राकेश इज कॅप्टन. संघाचा कर्णधार आहे बर्फाने बाबाचा. बघा, वेळ दौडू नका, आम्हाला सातत्याने सूचना येतात. लक्षात घ्या, वेळेसंदर्भात वेळेचं भान तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. कुठलाही क्षेत्र शॉर्ट मिड विकेटला नाही आहे आणि दुसरी धाव पूर्ण होते. धावसंख्या झाली 34. 11 चेंडू आणि 26 धावा. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका. दोन्ही बॅटर जे आहेत बॅटरने सुद्धा फारशी चर्चा करू नका. षटक संपल्यानंतर आपण बॅटरने चर्चा करू शकता. राकेश राईट आर्म. पुन्हा एक चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी वाईड यॉर्कर म्हटलं जाईल. तुम्ही जेव्हा वाईड यॉर्कर चेंडू हाताळताना वाईड यॉर्करवर धावा मिळवणं तितकंसं सोपं नसतं. राकेश पण एकदा मार्गस्थ होईल. धावसंख्या थांबलेली आहे 34.
पुन्हा क्रॉस बॅटेड ब्लाइंड स्विंग, याला म्हणतात ब्लाइंड स्विंग. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता, परंतु क्रिकेटिंग स्ट्रोक चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही. चेंडूवर नजर चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. खूप चांगली गोलंदाजी राकेश करतोय. राईट आर्म, पुन्हा फाईन ग्लास केलेला आहे. चेंडू मात्र जातोय जवळपास डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. एकपेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या झाले 35. आता मात्र असं वाटते की बालाजी स्पोर्ट्स सरळीपाडा संघाच्या समोरचं जे आव्हान हे वाढताना दिसतंय, कारण 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता. खरं तर 2 षटकामध्ये खूप जमदार सुरुवात झाली होती, पण तिसरं षटक जे हाताळलं चांगल्या प्रकारे हाताळलं. तुम्ही जेव्हा तिसऱ्या षटकामध्ये 15पेक्षा कमी धावा देतात, तर खरं तर 15 धावा त्यांनी दिल्या होत्या, पण त्या षटकामध्ये तुम्ही 16पेक्षा कमी धावा दिल्यात तर हे षटक फायदेशीर ठरतं. आणि तेच काम राम गुळवे यांनी केलं होतं. दोघांनाही 16पेक्षा जास्त धावा घेण्यापासून वंचित ठेवलं होतं. राकेश राईट आर्म, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. हलकंसं अपील केलं जात आहे. काय गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. किफायती गोलंदाजी करतोय. भलेही कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाही आहे, परंतु किफायती गोलंदाजी. अंतिम चेंडू आहे या षटकातला. राकेश राईट आर्म, यॉर्क स्वतःला वाचवलं, डिफेन्स केलं. कारण यॉर्कर चेंडू होता आणि प्रशांत याने बघितले की ह्या चेंडूलावर एकच पर्याय आहे, फक्त स्वतःला वाचवायचं. वाचवलं, 1 धाव पूर्ण केली आणि एक यशस्वी षटक म्हणता येईल. भलेही कुठलाही फलंदाज बाद केलेला नाही, परंतु या षटकामध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. आणि आमचे टायमिंग मास्टर आता स्कोरर माहिती देतील. बरोबर झालेले, बरोबर अगदी 20 मिनिटामध्ये 4 षटके पूर्ण झालेली आहेत. आणि आता अंतिम षटक आहे. 6 चेंडूमध्ये 24 धावा. 6 चेंडूवर जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही, कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारलाच जात नाहीये. 6-24 अंतिम षटक कोण हाताळते बघायचंय. यस, कुंदन पाटील, मॅन फ्रॉम कारिवली. कुंदन पाटील गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल. कित्येक वर्षापासून कारिवली संघासाठी फार मोठे योगदान देणारा हा अष्टपैलू खेळाडू कुंदन मात्र या मॅचमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देईल का, बर्फानी बाबा संघाला विजय मिळवून देईल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कुंदन सामना करेल प्रशांत. 6 चेंडू 24 धावा. 24 धावा 6 चेंडू. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, भरकटलेला चेंडू आहे. कारण अतिशय वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या दिशेमध्ये भरकट चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय, पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 37. 37. 6-23. 6-23. 6-23. कुंदन शॉर्ट रन अप, फुल टॉस, सरळ फेकून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. आमचे डीजे मास्टर सुद्धा थोडे संभ्रमात पडलेले आहे. आता समीकरण मात्र जे राहिलेलं आहे 5 चेंडू आणि 19 धावा. हे पाहू शकता आपण कशा प्रकारे टर्न केलं होतं. फुलटा चेंडू होता, अगदी डाव्या यष्टीवरला होता. चेंडूची मागणी करतायत पंच. आमचे सहकारी समालोचक कालिरामजी केणी सुद्धा अगदी फ्रेश येऊन येत आहेत. पाच 19 आवश्यकता आहे.
यस लगेचच मॅचला सुरुवात करायची वेळेसंदर्भात सहकार्य करायचं नो डाऊट मॅच ही इंटरेस्टिंग आहे 50-50 आहे पण तू वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. कुंदन यावेळेला पुन्हा मात्र चांगला चेंडू चौकार लगावल्यानंतर अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता. डॉट बॉल 4-19 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. वाट शॉट मात्र गॅपमधून चेंडू जाईल सीमा पार. खरं तर संधी होती चेंडू अडवण्याची पण एका टप्प्याने चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमा पार चौकार. तीन चेंडू आणि 15 धावा. तीन चेंडू मात्र 15 धावा. एक हाती किल्ला लढवताना दिसतोय. वन मॅन आर्मी प्रशांतला पाहतोय आपण बॅटिंग करताना पण तू आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. 3 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. यानंतर कालिका माता खारबा विरुद्ध जागृत मराठा राहणार या दोन संघामधील मॅच. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे. फुल टॉस चेंडू आहे. पंचांचा काय इशारा ते पाहूया. सरळ फेकून दिलेला आहे 6 धावांसाठी. पंचांचा काय इशारा आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन काय. नो बॉलचा इशारा आहे. यस पण तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत. ऑनफिल्ड अंपायरने नो बॉल दिलेला आहे. नो बॉलचा इशारा आहे. 6+1 7 धावा मिळत आहेत आणि आता मात्र धावसंख्या पुढे सरकते. 50चा आकडा पार होत आहे परंतु टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल का कारण साशंकता आहे. तर तितकासा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे कारण आता 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. छत्तीस धावनं खेळते प्रशांत. फुल टॉस फ्री हिटचा चेंडू आहे आणि हा चेंडू सुद्धा जाईल 6 धावांसाठी षटकार. आणि आता समीकरण मात्र सोपं राहिलेलं आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 2 धावा. प्रशांत 42 धावांवर पण त्याला अर्धशतक मात्र कंप्लीट करता येणार नाहीये. बेचाळीस धावांवर खेळते प्रशांत. 42. प्रशांत इज ऑन 42. अठ्ठावन्न टोटल धावा झालेल्या आहेत. एकूण धावा झाल्यात 58. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत इज ऑन 42. 42 धावांवर खेळतोय आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फेकून द्यायचा प्रयत्न आणि चेंडू जाईल सीमा पार. खरं तर संधी होती. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे पण जेव्हा झेल सोडता आणि याबरोबर
विजय संघ होतोय. खरं तर असं वाटलं होतं की विजयश्री प्राप्त करे बर्फानी बाबा हा संघ, पण मात्र बालाजी स्पोर्ट्स हर्लीपट संघाने विजय प्राप्त केला. प्रशांत याची नाबाद 46 धावांची खेळी आणि अर्थात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच एकता मिजाईल प्रशांत म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. प्रशांत आपण लगेच यायचं आहे मॅन ऑफ द पुरस्कार घेण्यासाठी. कालिका माता खारबाव संघाने अर्थात 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव प्रदीपजी जोशी यांचा संघ आहे. त्यांना आपण ॲक्शन मध्ये सुद्धा पाहणार आहोत. डॉक्टर मनीष शिवारी सुद्धा सज्ज झालेले आहेत. संजय पाटीलकडनं खूप अपेक्षा असणार आहे. मॅन फ्रॉम कारिवली. मॅन ऑफ द मॅच आपण यायचं आहे लगेच. प्रशांत एकता मिजाईल प्रशांत आपण यायचं आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आणि काळूराम भोईर आपण सुद्धा यायचं आहे, कारण आपला जो मॅन ऑफ द मॅचचा कलरफुल टी शर्ट नानाजी गोंधळी यांच्या माध्यमातून जो स्पॉन्सर केलेला आहे तो सुद्धा घेऊन जायचा आहे. आपण काळूराम भोईर घेऊन जायचं आहे. आणि एकता मिजाईल प्रशांत म्हात्रे आपण सुद्धा यायचं आहे. या ठिकाणी थोडंसं स्कोरर झालेलं आहे. खरं तर प्रशांत म्हात्रेने सुद्धा 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 50 पूर्ण केलेले आहे. गिव बिग हँड. प्रशांत म्हात्रे सुद्धा 50 पूर्ण झालेले आहेत. नाबाद 56 धावा. अब तक 56 नाही तर नाबाद 56. प्रशांत म्हात्रे यांना आपण पारितोषिक देणार आहोत. यस बांधाजी पाटील यांच्याकडनं खास करून आज पहिल्याच ट्रॉफी देण्यात येईल. हे मला स्पॉन्सर केलेले कैलासवासी तुळशीराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र मास्टर अर्थातच 40+ संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदन पाटील साहेब आणि हे आकर्षक गिफ्ट ही सुद्धा त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले गिफ्ट सन्मान्य कुंदन पाटील साहेब. त्यानंतर प्रशांत नानाजी गोंधळी यांनी स्पॉन्सर केले कलरफुल टी शर्ट. प्रशांत म्हात्रे साईज जरा बघून प्रशांत म्हात्रेला द्यायचं आपण. नानाजी गोंधळे यांनी खास 50 साठी लागोपाठ 3 षटकार लागोपाठ 3 चौकार मॅन ऑफ द तसेच 30 साईज आपण नंतर पाहणार आहोत, पण पुरतं तरी नंतर काळूराम भोईर यांनी जी 50 लगावली होती त्यासाठी नानाजी गोंधळे यांच्याकडनं हे संघ मालकाकडनं प्रशांत एकता मिजाईल प्रशांत यांना तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. प्रशांत पारितोषिक सुद्धा असणार आहे. यस 50 पूर्ण केल्यामुळे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रशांत खूप खूप अभिनंदन. अध्यक्ष चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. कुठे आता स्पर्धा पार पडली, मला असं वाटलं त्या स्पर्धेमधली खेळी गेली की काय, कंटिन्यू थांबलेलाच नाही. नाही, त्या अध्यक्ष चषकमध्ये प्रत्येक कॉमेंटेटरचा एक प्रश्न असायचा, मॅडम दी सिरीज म्हणजे बाईक आहे बाईक आहे बाईक आहे. पण आम्ही काय ठरवलं, माझी टीम जिंकली असेल तर मला बाईक भेटेल, म्हणून आम्ही काय ठरवलं होता प्रत्येक सामना जिंकायचा आणि पुढे जायचा. त्यामुळे मला बाईक भेटलेली होती ती. प्रशांत, मी तुला खेळताना अमर एकता संघामधून खेळताना बघितलं होतं. मला असं वाटतं तिथून जो खेळतोय त्याच्यामध्ये काही फरकच जाणवत नाही आहे. काय अजूनही फिटनेस, अजूनही ती फलंदाजी, अजूनही गोलंदाजी, याचं काय राज काय? नाही, ते त्यासाठी आम्ही सकाळी लवकर प्रॅक्टिसला जातो. सर्व मुलांमध्ये परेश असला, दिनेश असला, सर्वजण उपस्थित असतात आणि ते नेहमी सल्ला आम्हाला देतात कसा खेळायचा, काय करायचा. ते त्याच्यामुळे आम्ही सक्सेस होते. प्रशांत, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भिवंडी प्रीमियर लीग बऱ्याचशा स्पर्धा झालेल्या आहेत, पण ही जी स्पर्धा आहे युनिक स्पर्धा आहे, 40+, 50+ आणि अतिशय उत्कृष्ट आयोजन, काय वाटते?
या ग्राउंडचं बोललं जेवढं तितकं कमीच आहे, कारण मानकोली बोलला तर हा ग्राउंडचा आणि क्रिकेटचा माहेरघर आहे, त्यामुळे चांगली मेहनत करून हा ग्राउंड चांगला तयार केला आहे, त्यामुळे सर्व प्लेयर लोकांना एक प्लॅटफॉर्म आहे का चांगल्या ग्राउंड आपल्याला खेळायला भेटतोय. सो वेलपेड प्रशांत आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. मित्रांनो होता एकता मिजाईल प्रशांत मात्रे यांनी दुसरं अर्धशतक पटकावलं भिवंडी प्रीमियर लीगमध्ये आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघाचा सिंहाचा वाटा त्याने उचलला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलला. ऑल दी बेस्ट प्रशांत. क्या बात आहे. शिवसेना ओपन ते सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेब माजी आमदार, तसे आमचे सन्माननीय सुनील वायले साहेब कल्याणचे नगरसेवक, यस, यांनी खास करून प्रशांत एकता मिजाईल प्रशांत याचं अभिनंदन केलं आहे. फोन कॉल्स त्यांच्याकडनं आलेला आहे आणि खास करून प्रशांत याचं अभिनंदन केलेलं आहे. सो वेलपेड प्रशांत आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. यस, काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांनी सुद्धा खास अभिनंदन केलेलं आहे एकता मिजाईल प्रशांत म्हात्रे याचं. आणि खरं तर 1000 प्रशांत म्हात्रे आपण हे घेऊन जायचं आहे. रवी तरे सर, आपण हे 1000 रुपये दयानंद चोरगे साहेबांनी खास अभिनंदन करून केलेलं आहे, खास करून. क्या बात आहे प्रशांत म्हात्रे. तर आपण लगेचच वळूया दुसऱ्या मॅचकडे. सज्ज होतील आमच्या भिवंडीचा एक बुलंद आवाज. मला असं वाटतं काळीराम केनी यांची मला वाटते 31वी की 32वी स्पर्धा आहे. आय थिंक 30चा आकडा पार केलेला आहे आपण या सीझनमध्ये. 30चा आकडा पार केला आहे स्पर्धेचा. आणि एक भिवंडीचा बुलंद आवाज आज समालोचन करायला खूप एन्जॉय करतोय मी, कारण माझ्यासोबत अतिशय उत्कृष्ट समालोचन करतायत काळीरामजी केनी. आणि विशेष म्हणजे मनोजजी ठाकरे यांचं असं वैशिष्ट्य आहे की अगदी क्रिकेटिंग कॉमेंट्री करतायत. आणि विशेष म्हणजे त्यांची अजून बऱ्याचशा लोकांना ओळख नसेल, सुप्रसिद्ध मूर्ती